नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ रम्याला म्हणतो, रम्या, कॉलेजमध्ये असताना तू मला एक सांगितलं होतं की आपलं मन म्हणजे एक तुकडा असतो आणि तो तुकडा हृदयाशी जोडला जातो आणि त्यावेळी मात्र मी हसलो होतो, परंतु तुझी ही एकमेव गोष्ट मला पटली आहे। असा एक तुकडा आहे की जो हृदयाशी जोडला जातो। मग काव्यासुद्धा माझ्या हृदयाचाच, माझ्या मनाचा एक तुकडा आहेत आणि जो माझ्या हृदयाशी जोडला गेला आहे। त्यामुळे आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, काव्या आणि मी कधीच वेगळे होणार नाही, आम्ही कधीच लांब होणार नाही आणि तू आणि मी कधीच एकत्र येऊ शकत नाही। रम्या, आपण कधीच एक होऊ शकत नाही आणि हीच काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे। तर आता मात्र रम्या चिडते आणि रम्या पार्थला म्हणते, मग आता तू सुद्धा ऐक पार्थ, मी तुला सोडून कधीच जाणार नाही, तुझ्यावर प्रेम करणं कधीच थांबवणार नाही। आणि पार्थ, आता काव्यालाही कळलंय ना की मी नाटक करत होते, तुझ्या प्रेमापासून मी मोहन झालीये, हे सगळंच नाटक होतं पार्थ। मग आता सगळे पत्ते ओपन झालेच आहेत, मग कशाला काय लपवायचं, असं म्हणताच पार्थ रम्याकडे पाहतो। आता पार्थ, मी तुला तोंडावरच सांगते, मी जर लग्न करेन तर तुझ्या सोबतच करेन। आता हे ऐकताच पार्थ रम्याला म्हणतो, रम्या, तुला हे बोलताना लाज नाही का ग वाटत? अगं, त्या विजय सोबत तुझा साखरपुडा झालाय, तो मुलगा तुझ्यासोबत लग्नाची स्वप्न रंगवतोय आणि तू मला हॉलमध्ये बोलावून सांगतेस की मी तुझ्या व्यतिरिक्त कोणाशी लग्न करणार नाही। काय चाललंय रम्या तुझं? तर आता रम्या पार्थला विचारते, कोण विजय? पार्थ, मी कुठल्याही विजयला ओळखत नाही, माझा संबंध फक्त तुझ्याशी आहे पार्थ। त्यामुळे पार्थ, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सोडून कुठेही कधीच जाणार नाही। तर आता पार्थ रम्याला म्हणतो, रम्या, तू कशीही असलीस ना आणि कशीही वागलीस तरी तू बेईमान नव्हतीस, तू प्रामाणिक मुलगी होतीस। पण आता ना तू इतक्या खालच्या तराला आली आहेस ना की आता मला तुझा राग सुद्धा येत नाही। खरं सांगायचं तर कीव येते तुझ्या या वागण्याची। तर आता रम्या पार्थला म्हणते, पार्थ, माझा जीव अडकलाय तुझ्यात आणि पार्थ, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही, हे कायम लक्षात ठेव। आता रम्याचं हे सगळं बोलणं पार्थने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलंच असतं। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता नंदिनी तयार होत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी जीवा येतो, नंदिनीच्या डोळ्यांवर हात ठेवतो आणि म्हणतो, डोळे बंदच ठेवायचे, सरप्राईज। तर आता नंदिनी जीवासमोर हात करते आणि म्हणू लागते, द्या आता काय ते, आज काय सरप्राईज आणला आहे? आता मात्र जीवाचा मूड ऑफ होतो। जीवा म्हणतो, हॅ, काय हे, मला तर आता काही करायचंच नाहीये, काय चाललंय? नंदिनी म्हणते, अरे काय झालं आता? तर जीवा नंदिनीला म्हणतो, काय झालं म्हणजे काय, इतकं तुझ्यासाठी छान प्लॅन करतोय, इतकं तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतोय आणि तू मात्र इतकी कोरडी रिॲक्शन देतेस। अगं, इथे नवरा बायकोच्या ओला ओ देत नाही आणि मी मात्र इतके सरप्राईज प्लॅन करत असतो तुझ्यासाठी आणि इथे मी सरप्राईज तुला देतोय तर मला काडीची किंमत नाही। तर जीवाला असं बोलताना पाहून नंदिनी म्हणते, काय बोलताय तुम्ही हे? कधी कधी ना जीवा, तुम्ही मेलोड्रामॅटिक वागता। तर जीवा म्हणतो, काय? नंदिनी म्हणते, हो, मी खरंच सांगते, नाहीतर काय जीवा, मागच्या वेळी तुम्ही मला असेच डोळे बंद करायला सांगितले आणि त्यावेळी मला सरप्राईज काय दिलं होतं? घुंगरू। मग मलाही आता तसंच वाटलं की आताही तसंच काहीतरी सरप्राईज असेल, म्हणून मी। जीवा म्हणतो, हा, शेंडी लावतेस ना, कळलं, दिसलं मला, तुझं प्रेम दिसलं। तुझं कसं आहे माहिती आहे नंदिनी, आता तू सेट झाली आहेस, एकदम सेट। सेट म्हणजे काय? म्हणजे एखाद्यांचं लग्न झाल्यानंतर लग्नात 10-12 वर्ष होऊन जातात ना आणि ती मुली कशा संसाराला लागतात, अगदी तुझं तसंच झालंय। नंदिनी, तुझ्यात ना कसला रस राहिलाच नाहीये, तू निरस झाली आहेस। नंदिनी म्हणते, हो का, मग आता जुईची फुलं आणली आहेत ना, ती द्या। जीवा म्हणतो, यात काय आहे, हे तुला कसं कळालं? नंदिनी म्हणते, आज तुम्ही गजरे नाही तर जुईची फुलं आणली आहेत माझ्यासाठी, हे मला कळालं। अहो, त्याचा सुगंधच बघा ना, अख्ख्या रूमभर दरवळतोय, त्यावरूनच मला कळालं तुम्ही माझ्यासाठी सरप्राईज काय आणलं आहे।
आता नंदिनी म्हणते द्या ना. जीवा आता नंदिनीच्या हातात जुईची फुलं देतो. नंदिनी खुश होते, त्या फुलांचा वास घेते आणि नंदिनी म्हणते जीवा आय लव्ह यू असं म्हणत ती जीवाचा हात हातात घेते आणि जीवाच्या हातांना माशांचा वास येताच नंदिनी म्हणते तुम्ही मासे आणलात का? जीवा म्हणतो माशांचा वास अजून नाही गेला का? ते काय झालं, आई मला म्हणाली सुरमई घेऊन ये. मग मी एक सुरमई आणली, मस्त 2000 रुपयाची सुरमई घेऊन आलो आणि सुरमई घेतल्यानंतर बायकोसाठी फुलं शोधत होतो, गजरे शोधत होतो, पण गजरे तर कुठेच सापडत नव्हते. आणि त्यावेळी मला एक मुलगी समोर दिसली, ही जुईची फुलं विकणारी. नंदिनी म्हणते तू जुई होती का? जीवा म्हणतो ही जुईची फुलं आहेत. नंदिनी म्हणते नाही नाही, त्या मुलीचं नाव जुई होतं का? कारण एक छोटीशी मुलगी. तर जीवा विचारतो कुठली मुलगी? नंदिनी म्हणते ती नाही का मी तुम्हाला सांगितलं होतं 100% खात्री कशाचीच देता येत नाही, ती मुलगी. जीवा म्हणतो नाही, ही खूप मोठी होती. अगं काय हा विषय आहे का? मी तुझ्यासाठी फुलं आणली आहेत आणि तू तिच्याबद्दल विचारतेस. जीवाचे जोक काही संपत नसतात. नंदिनी अगं काय हे चौकशा कसल्या करतेस, कौतुक कर ना माझं. त्यावेळी नंदिनीचं लक्ष त्यांनी तयार केलेल्या त्या बोर्डाकडे जातो आणि नंदिनी उठून लगेच बोर्डाच्या दिशेने जाते. तर जीवा म्हणतो हे असं असतं, उठून गेली. छान काहीतरी घेऊन आलोय, म्हणजे कसली फुलं आणली? जुईची फुलं असं म्हणत जीवा नंदिनीकडे पाहतो. तर जीवा आता नंदिनीकडे पाहतो त्यावेळी तिच्या लक्षात येतं की नंदिनी या सगळ्याचा पुन्हा विचार करते. नंदिनी बोर्डच्या समोर येऊन उभी राहते आणि त्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करू लागते. आता जीवा नंदिनीला विचारतो कसला विचार करतेस? तर नंदिनी म्हणते जीवा अशी मज्जा मस्करी करून नाही चालणार, कारण उद्या फिल्म सिटीमध्ये अजून एक मुलाची किडनॅपिंग होणार आहे, अजून एका मुलाचं अपहरण केलं जाणार. जीवा आपण काहीही करून ते थांबवायलाच हवं. तर जीवा नंदिनीला म्हणतो काळजी करू नकोस, आपण तसं काही होऊ देणार नाही आणि म्हणूनच आज येताना मी मुद्दामहून फिल्म सिटीच्याच रस्त्यावरून आलो आहे आणि तिथे मला एक पाळणाघर दिसलं, ममताई पाळणाघर. तर नंदिनी जीवाला म्हणते अच्छा, मग मला तरी असं वाटते की आता आपण तिथे जायला पाहिजे, जाऊन तरी बघूयात ना की आपल्या काही हाताला लागतंय का? तर जीवा म्हणतो चल मग, असं म्हणतेस तर आत्ताच आपण निघूया. असं म्हणत आता जीवा आणि नंदिनी निघत असतात. तर त्याच वेळी त्या ठिकाणी मानिनीताई येतात आणि म्हणतात कुठे निघालात? तर जीवा म्हणतो आम्ही ते. तर मानिनीताई म्हणतात नाही नाही, आज कोणीही कुठेही जाणार नाही आहात आणि तुम्ही बाहेर पडणार नाहीत. आता हे ऐकून जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थने जे काही रेकॉर्ड केलेलं असतं ते सगळं काही तो आता काव्याला ऐकवत असतो. रम्याचं सगळं बोलणं काव्य ऐकते. रम्या म्हणत असते आता सगळेच पत्ते ओपन झालेत, काव्यालाही सत्य कळालंय. मग आता ऐक पार्थ, मी जर लग्न करेन ना तर तुझ्याशीच करेन, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. आता हे ऐकताच काव्याला धक्का बसतो. काव्या पार्थला म्हणते सिरियसली? रम्या आता या थराला गेली आहे? आता हे सगळं काही पार्थलाही सहन होत नसतं. पार्थ म्हणतो मला तर काहीच कळत नाहीये, रम्या खूप चांगली मुलगी होती, तिचा माझ्यावर जीव होता. तर आता काव्य चिडते. तर पार्थ म्हणतो एखाद्या मैत्रिणीचा मित्रावर असतो तसाच. तर काव्य म्हणते हो. पार्थ अहो मैत्रीण ना मित्राच्या भल्याचा विचार करते, मैत्रीण मित्राच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करते. आपणच त्याचं सुख आहोत या भ्रमात नाही जगत पार्थ. तर पार्थ म्हणतो मलाही तेच म्हणायचंय, तिथेच चुकते रम्या. तर आता काव्या म्हणते पार्थ अहो चूक बरोबरच्या पलीकडे गेली आहे रम्या. पार्थ हे खरंच खूप डेंजर आहे, ती आता काहीही करू शकते, कळतंय का तुम्हाला? तुम्ही बघताय ना पार्थ. तर आता पार्थ या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो आणि त्याच वेळी पार्थला विजयचा फोन आलेला असतो. आता पार्थचा मोबाईल काव्याच्या हातात असतो. पार्थ फोन उचलतो, स्पीकरवर ठेवतो. तर इकडे विजय म्हणतो गुड मॉर्निंग डिअर, काय म्हणतोयस, कसं आहेस? तर पार्थ विजयला म्हणतो मुद्द्याचं बोल. तर आता विजय म्हणतो काही नाही, अरे बिझनेस डीलसाठी रस्तोगींना भेटलो होतो. तर आता पार्थ म्हणतो मग? तर विजय म्हणतो मग काय, डील फायनल झालं, ते मला विचारत होते. बिचारा पार्थ, वाईट वाटलं असेल ना त्याला, पण नाही, मी म्हटलं त्यांना डील त्याला मिळालं काय मला मिळालं काय सेमच आहे, कारण आता आपण एक फॅमिली आहोत आणि हेच सांगण्यासाठी मी तुला आवर्जून फोन केला. आता मात्र पार्थ चिडतो. आता पार्थ काही बोलायला जाणार तर काव्य म्हणते ऐका ना विजय, मी काय म्हणते म्हणजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर विजय म्हणतो ओ होणारी आई, बोला ना काय सांगायचं आहे तुम्हाला? तर आता काव्य म्हणते सांगायचं आहे म्हणजे मी तुम्हाला पाठवलाय, ऑडिओ पाठवलाय, तुम्हीच ऐका. असं म्हणत आता काव्याने रम्याचा ऑडिओ इथे विजयला पाठवलेला असतो. तर विजय म्हणतो बरं मग
तर आता काव्य म्हणते ऐका ना, आम्ही कॉल सुरू ठेवतो तुमची रिॲक्शन ऐकायला. तर विजय आता काव्याला विचारतो की काय आहे त्याच्यात. तर आता काव्य म्हणू लागते, काल तुमच्या होणाऱ्या बायकोने माझ्या नवऱ्याला एकांतात बोलावलं होतं आणि ती त्यावेळी यांच्याशी काय बोलली ना ते सगळं काही रेकॉर्डिंग आहे, ऑथेंटिक रेकॉर्डिंग आहे. नक्की ऐका. आणि हो, हे माझ्या नवऱ्यानेच बनवलं आहे. आता मात्र विजय खूप चिडलेला असतो. आता काव्या आणि पार्थ हॅलो करत असतात, परंतु विजय काहीच बोलत नाही आणि रागाने फोन कट करतो. आता विजयची झालेली अवस्था पाहून पार्थ आणि काव्याला हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी मानिनीताईंना विचारते, आई अहो काय झालंय, आम्ही बाहेर का नाही जायचं सांगा ना. तर मानिनीताई म्हणतात, मी सांगते एवढं पुरेसं नाही आहे का. तर जीवा म्हणतो, या म्हातारीला ना काही सुचत नाही आहे आणि म्हणून आपली अडवणूक करते. तर आता मानिनीताई म्हणतात, जीवा मी जेवढं सांगते ना तेवढं ऐकायचं, मी उगाच काही सांगत नाहीये किंवा मस्करीच्या मूडमध्ये नाहीये जीवा, हे बघ. असं म्हणत मानिनीताई पेपरमधली न्यूज जीवा आणि नंदिनीला दाखवतात आणि म्हणतात, एका निर्जन स्थळी फोटो काढायला गेलेलं जोडपं गायब आहे. तर जीवा म्हणतो, हा मग याचा आम्ही बाहेर पडण्याशी काय संबंध आहे. मानिनीताई म्हणतात, बरं ठीक आहे, तुला ऐकायचं नाही आहे ना, नको ऐकू, तुला जिथे जायचं आहे तिथे जा. असं म्हणत मानिनीताई चिडतात आणि तिथून निघून जात असतात. नंदिनी म्हणते, आई थांबा, तुम्ही प्लीज चिडू नका. जीवा तुमचं काय चाललंय, तुम्ही का अशी मस्करी करताय जीवा, आई काहीतरी सिरियसली सांगतायत ना, मग शांतपणे ऐकून तरी घ्या. तर मानिनीताई चिडतात आणि म्हणतात, नाही आईबाप सांगतात ना ते ऐकायचंच नसतं, आपलं तेच खरं करायचं. नंदिनी, अगं हे जोडपं सुद्धा अगदी तुमच्यासारखंच होतं, त्यांचं सुद्धा नवीन लग्न झालं होतं. तुम्ही जसे बाईकवरून फिरता तसे हेही फिरत होते आणि अचानकच हे बेपत्ता झालेत. मग नंदिनी, अशी ही न्यूज वाचल्यानंतर भीती नाही का वाटणार, एक आई म्हणून काळजी नाही का वाटणार, तूच सांग मला. तर जीवा म्हणतो, अगं आई. तर मानिनीताई म्हणतात, जीवा थांब, माझं बोलणं अजून संपलेलं नाही. तुम्ही जे काय करताय ते योग्यच करताय, तुमच्या कामाचा मला अभिमान आहे, खरंच मी तुमचं कौतुक करते. परंतु माझं इतकंच म्हणणं आहे की प्लीज फक्त आजचा दिवस घराबाहेर पडू नका. तर नंदिनी म्हणते, आई पण आजच का. तर मानिनीताई म्हणतात, हे बघ मी तुझी रास वाचली, तुझी रास तूळ आहे ना, मग तिथे काय दिलेलं आहे की आज धोका आहे, त्यामुळे आज तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि म्हणून नंदिनी मी म्हणते की प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. तर जीवा ही सगळी गोष्ट हसण्यावर घेतो आणि म्हणू लागतो, खरंच आई काय बोलायचं अगं तुझ्या पुढे. तर मानिनीताई म्हणतात, आई बाबाचं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का तुम्ही. तर जीवा म्हणतो, तू शांत हो, मला एक सांग, जशी नंदिनीची रास तूळ आहे तशी दादाची सुद्धा रास तुळच आहे, मग तू दादाला सुद्धा घरी बसवणार आहेस का, त्याला सुद्धा घरी बसायला सांगणार आहेस का. तर मानिनीताई म्हणतात, हो मी त्याला सुद्धा बजावून सांगितलं आहे की आज घरीच थांबायचं, घराबाहेर पडायचं नाही. अरे जीवा, काहीतरी अनुभव गाठीशी आहेत म्हणूनच आई वडील बोलत असतात ना रे, अरे आई बाबांचं थोडं तरी ऐका ना. तर जीवा आणि नंदिनी म्हणू लागतात, आई तुम्ही शांत व्हा. नंदिनी म्हणते, आई शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका, एक मिनिट. असं म्हणत नंदिनी आता मानिनीताईंच्या हातामध्ये जुईची फुलं देते आणि म्हणू लागते, आई तुम्ही या फुलांचा सुगंध घ्या, म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमचं डोकंही शांत होईल. आता जीवा नंदिनीकडे पाहतो. आता नंदिनी शांतपणे मानिनीताईंना म्हणते, आई तुमची काळजी कळते आम्हाला, तुम्हाला आमची काळजी वाटते हे आमच्या लक्षात आहे. तुम्ही म्हणताय तसं आम्ही घरी बसू सुद्धा, मी आज घरी बसे नाही, परंतु आज जर मी घरी बसले ना तर, पण उद्या जे काही होणार ते मात्र आम्हाला थांबवता नाही येणार आई. उद्याची गोष्ट घडणार आहे, तीच गोष्ट थांबवण्यासाठी आम्हाला घराबाहेर पडावंच लागेल. एका लहान लेकराच्या जीवाचा प्रश्न आहे आई. आज जर आमच्या जीवाची पर्वा करत आम्ही जर घरात बसलो तर उद्या त्या लेकराला वाचवू की नाही याची खात्री नाही आहे आम्हाला. आणि म्हणूनच आई मी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करेन, प्लीज प्लीज आम्हाला जाऊ द्या ना. तर मानिनीताई म्हणतात, नंदिनी अगं मला कळतंय, पण माझं आईचं काळीचं आहे गं, मग मला भीती आणि काळजी वाटणारच ना. तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल. तर जीवा म्हणतो, वा वा, आतापर्यंत बाबा मला म्हणायचे, जीवा तू बाबा होशील ना तेव्हा तुला कळेल, आणि आज तू नंदिनीला म्हणतेस की तू आई होशील तेव्हा कळेल. आता मानिनीताई जीवाला धपाटा देतात आणि म्हणतात, मस्करी थांबव रे मेल्या. तर जीवा म्हणतो, माझी लाडाची माय ना तू, हे बघ अगं तुझा आशीर्वाद आहे ना आमच्या पाठीशी. मानिनीताई म्हणतात, अरे तो कायमच आहे. तर नंदिनी म्हणते, मग आई काळजी करू नका, आम्ही लगेच येऊ जाऊन. जीवा म्हणतो, आम्ही येतो, तू काळजी करू नकोस आणि आम्ही सुखरूप येऊ. असं म्हणत जीवा नंदिनी मानिनीताईंची समजूत काढतात आणि आता घराबाहेर पडतात. आता मानिनीताई हात सोडत देवाला प्रार्थना करतात आणि म्हणतात, देवा या दोघांचीही काळजी घे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता रम्याने घडलेला सर्व प्रसंग वसुआत्यांना सांगितलेला असतो. वसुआत्या चिडतात आणि रम्याला म्हणतात, काय रम्या तू काय बोलतेस? तू रात्री पार्थला एकांतात बोलून हे सगळं काही सांगितलं. रम्या ग तुला कळतंय का तू काय करतेस ते? रम्या म्हणते, काय झालं? मी जे करायचं ना ते योग्यच करते. वसुआत्या म्हणतात, तुझं डोकं फिरलंय का? त्या काव्याने तुझ्या कानाखाली मारल्यावर तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? रम्या, अगं तू पार्थला रात्री बोलावून त्याच्याशी हे सगळं काही बोलत होतीस आणि पार्थ त्यावेळी चिडला असता आणि जर त्याने घरच्यांना सगळ्यांना तिथे बोलावलं असतं, आकांतांडव केला असता, तर तू काय केलं असतं? रम्या, अगं तू काव्याच्या बाबतीत कशीही वाग, काव्यावर हल्ला कर, तिला दुखापत कर, मी काहीही बोलत नाहीये. परंतु रम्या, तू जे करतेस ना ते चुकीचं करतेस. रम्या म्हणते, ते माझे हेडफोन दे, तुझं लेक्चर ऐकण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही. वसुआत्या म्हणतात, काय म्हणजे आता माझं बोलणं तुला लेक्चर वाटतंय का ग रम्या? रम्या, माझं बोलणं तुला आता नाही कळणार, पण एक दिवस नक्कीच कळेल आणि मी गेल्यावर तर नक्कीच कळेल. रम्या, म्हणूनच तर मी तुला एका चांगल्या माणसाच्या हाती द्यायचं ठरवत आहे. अगं तुला मी एका चांगल्या माणसाच्या हाती दिलं ना की मग मात्र मी जायला मोकळी. रम्या, अगं मला तुझी काळजी वाटतेय ग. रम्या, अगं तुला कळत नाहीये का? तू जो विचार करतेस तो चुकीचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं रम्या, विजय खरंच खूप चांगला आहे. अगं तो तुझी काळजी घेतो, तुला सांभाळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला तो मान देतोय, तुझं अस्तित्व जपतोय आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही आहे का? रम्या म्हणते, बस करणं हे सगळं काही. तर त्याचवेळी विजयचा फोन आलेला असतो. वसुआत्या म्हणतात, बघ 100 वर्ष आयुष्य, बोल बोल. रम्या म्हणते, नाही मला आता बोलायचं नाही आहे. वसुआत्या म्हणतात, बोल तर. रम्या म्हणते, नाही म्हटलं ना. परंतु वसुआत्या फोन उचलतात आणि रम्याला बोलायला भाग पाडतात. आता रम्याला नाईलाजाने बोलावंच लागतं. रम्या नाटक करत म्हणते, हॅलो विजय बोल. तर विजय म्हणतो, काय रम्या शितोळे, खोलीत कचऱ्याचा डबा आहे का? तर आता रम्याला मात्र काहीच कळत नसतं विजय एवढा का चिडला आहे. आता रम्या वसुआत्यांकडे पाहते तर विजय म्हणतो, असेलच ना, मग मी तुला जी अंगठी दिली आहे ना ती त्या कचऱ्याच्या डब्यात फेकून दे, आत्ता फेकून दे, कारण तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. आता मात्र रम्याला धक्काच बसतो. आता रम्या विजयला म्हणते, तू नक्की विजयच बोलतोयस ना? विजय रे, काय झालंय तुला? तर आता विजय चिडतो आणि रम्याला म्हणतो, लाज नाही का वाटत मला असं विचारताना? हे बघ रम्या शितोळे, तुला जर माझ्याशी लग्न करायचं नसेल ना तर तसं स्पष्ट सांग. मी काही टिश्यू पेपर नाही आहे यूज अँड थ्रो करायला. कारण म्हणजे तू माझा वापर करशील आणि मग मला फेकून देशील तर ते मला अजिबातच चालणार नाही. आता मात्र वसुआत्यांनाही धक्का बसतो. रम्या म्हणते, विजय अरे काय झालंय? तू जरा 1 मिनिट शांत होशील का? काय झालंय नक्की? तू एवढा का चिडतोयस? तर विजय म्हणतो, तू माझ्या मागून वाटेल ते करशील आणि मी मात्र शांत होऊ? असं कसं वाटू शकतं तुला रम्या? नाही, या सगळ्यामध्ये ना ॲक्च्युली माझंच चुकलंय. मी आजच्या या जगात प्रामाणिकपणा शोधत बसलो. बरं झालं वेळीच डोळे उघडले माझे. पण एक खरं सांगतोय, तुझ्यासारखी मुलगी मला माझ्या आयुष्यात नकोय आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाहीये. तुझ्यासारख्या चिटर मुलीशी मला लग्न करायचं नाही. आता मात्र रम्याही चिडते आणि विजयला म्हणते, माइंड युअर टंग विजय. चिटर कोणाला म्हणतोयस तू? तर विजय रम्याला म्हणतो, तुला म्हणतोय मी चिटर? अगं जी मुलगी माझ्याशी साखरपुडा झालाय आणि पार्थला सांगते की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आता मात्र वसुआत्या आणि रम्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. तर रम्या म्हणते, एक मिनिट, मला एक सांग, हे तुला कोणी सांगितलं? तर विजय म्हणतो, त्या काव्याने मला रेकॉर्डिंग पाठवलं आहे. आता हे ऐकताच रम्याला धक्काच बसतो. कारण रम्याचे एक पत्ते आपोआपच उघड होऊ लागतात. रम्या, अगं तू जे काही पार्थशी बोलली आहेस ना ते सगळं काही मला तिने पाठवलं आहे. आणि आता खरं सांगू का, मला आता लाज वाटते की मी लग्नासाठी तुझी निवड केली. ठीक आहे, वेळीच कळलं मला. खरं सांगायचं तर हे लग्न मी आत्ताच मोडतोय. आता हे ऐकताच रम्या आणि वसुआत्या दोघांनाही धक्का बसतो. कारण रम्याची सगळी मेहनत वाया गेलेली असते आणि वसुआत्यांची स्वप्न. विजय मतकरी आता रम्याला स्पष्ट म्हणतो की मला तुझ्यासारख्या चिटर आणि चीप मुलीशी लग्न करायचं नाहीये. मिस रम्या शितोळे. आता रम्या म्हणते, हॅलो विजय. परंतु विजयने फोन ठेवलेला असतो. वसुआत्या म्हणतात, देवा, चांगला मुलगा गेला, चांगला मुलगा हातचा गेला. कळतंय का रम्या तुला? रम्या, तुला 1000दा बचावलं होतं. त्या पार्थच्या मागे मागे करू नकोस. शेवटी बघितलंस ना काय झालं ते? आता आई बघच तू मी काय करते ते. एक डाव ती काव्या खेळली आहे ना, मग आता पुढचा डाव मी खेळणार. आता बघच तुझी ही रम्या काय करते ते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी आणि जीवा ठरल्याप्रमाणे ममताई पाळणाघराच्या बाहेर असतात. तर जीवा म्हणू लागतो इथून पुढे 2 घरं आहेत आणि ती सोडल्यानंतर पुढच्या गल्लीतच ममताई पाळणाघर आहे. तर नंदिनी म्हणते म्हणजे उद्या नक्कीच इथूनच किडनॅपिंग होणार आहे. तर जीवा म्हणतो कशावरून, आणि उद्या इथून किडनॅपिंग झालंच नाही तर? नंदिनी म्हणते नाही, मास्टरचा 2 वर्षाचा पॅटर्न पाहता पुढचं किडनॅपिंग इथूनच होणार आहे याची मला खात्री आहे. जीवा म्हणतो नाही पण मला भीती वाटते. नंदिनी विचारते कसली भीती? तर जीवा म्हणतो म्हणजे आईने आज जे तुझ्या बाबतीत भविष्य सांगितलं ना त्याची मला भीती वाटते, आणि आईचं ते बोलणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला खरंच खूप भीती वाटते नंदिनी. त्यावेळी हे सगळं काही मी मस्करीत घेतलं, परंतु आता आठवल्यानंतर मला भीती वाटते. नंदिनी, खरंच तुझ्यावर कोणतं संकट तर ओढवणार नाही ना? नंदिनी जीवाला म्हणते तुम्ही असताना मला काहीही होणार नाही, तुम्ही एवढा नका विचार करू. तर जीवा नंदिनीला अगदी प्रेमाने जवळ घेतो. नंदिनी म्हणते झालं, अजूनही तो माशाचा वास हाताला तसाच येतो, हात का नाही धुतले तुम्ही? तर जीवा म्हणतो अगं पण हात धुवायला वेळ मिळाला का, आपण तसेच निघालोत ना. जीवा म्हणतो बरं ठीक आहे, मी हात धुवून येतो, तुला तहान लागली आहे का? नंदिनी म्हणते हो खरंच खूप तहान लागली आहे. जीवा म्हणतो बरं मी आसपास बघतो इथे कुठे दुकान आहे का. असं म्हणत आता जीवा आजूबाजूला पाहतो तर तिथे काही दुकानं असतात. जीवा जातो आणि तिथे पाण्याची बॉटल घेतो आणि म्हणतो ताई स्कॅनर आहे का? तर त्या म्हणतात नाही स्कॅनर नाही आहे, पैसे द्यावे लागतील. तर जीवा म्हणतो बरं ठीक आहे. आता जीवा खिशात पाहतो तर त्याच्या पैसे नसतात. जीवा म्हणतो आजकाल कॅश कोण सांभाळतं ना, 1 मिनिट मी एक काम करतो, मी बॉटल इथेच ठेवतो आणि माझ्या बायकोकडून पैसे घेऊन येतो. असं म्हणत जीवा आता पैसे आणण्यासाठी जात असतो. तर त्यावेळी आता एक व्यक्ती फोनवर बोलत असतो आणि त्यांच्या हातात नंदिनीचा फोटो असतो. ती व्यक्ती फोनवर बोलत म्हणतो की हो ती एकटीच आहे, लगेच तिच्यावर हल्ला करायचा आहे, संपवून टाकायचं आहे तिला. हो ऑरेंज कलरचा ड्रेस आहे. आणि हे सगळं काही जीवाने ऐकलेलं असतं, नंदिनीचा फोटोही पाहिलेला असतो. आणि जीवा पाहतो तर समोरून 2 व्यक्ती बाईक घेऊन त्यांच्या हातामध्ये खूप मोठा चाकू असतो आणि नंदिनीवर वार करण्याच्या दिशेने ते निघालेले असतात. जीवा मात्र पूर्णपणे घाबरून जातो. जीवाच्या आकांताने धावत जातो आणि नंदिनीवर वार होणार, परंतु त्या क्षणी जीवा तिथे पोहोचतो आणि नंदिनीला वाचवतो. नंदिनी जीवाला विचारते जीवा कोण होते ते? नंदिनी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. जीवा नंदिनीला जवळ घेतो आणि म्हणतो तू विचार करू नकोस, ती कोण होते मलाही माहीत नाही, पण बस झालं नंदिनी, हा तपास इथेच थांबूया. नको या सगळ्याच्या पुढे फिरायला नको, कारण जीवाला सुद्धा आता नंदिनीची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण एकत्र बसून ब्रेकफास्ट करत असतात. सर्वांच्या गप्पा चालू असतात. तर मिथुन काका म्हणतात वहिनी काहीही म्हणा पण बघ होणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर कसा ग्लो आला आहे, चेहरा कसा छान दिसतोय. तर आता मानेने ते म्हणतात मिथुन भाऊजी तुमचं काही असता एवढा तसं काही होत नाही. तर मिथुन काका म्हणतात आय डोंट लाईक दिस. मी खरं सांगू का वहिनी, अहो खरंच सांगतोय, बघा ना तिचा चेहरा कसा टवटवीत दिसतोय, अगदी फ्लावर सारखा. आता मात्र सर्वांनाच हसू येतो. तर मानेने ते म्हणतात फ्लावर. तर आता मिथुन काका म्हणतात वहिनी अहो तो फ्लावर नाही, खायचा फ्लावर नाही, फ्लावर्स फुलं फुलं. तर आता मिथुन काका म्हणतात वहिनी खरंच सांगू का, तुम्ही काही म्हणा परंतु आपल्या पार्थ आणि काव्याचं होणारं बाळ आहे ना त्यानं तर आपल्या आईच्या चेहऱ्यावरचा ग्लो अजून वाढवला आहे. तर आता माननीताई म्हणतात हो नक्कीच. तर त्यावेळी आता मिथुन काका म्हणतात बाय द वे ते जाऊ देत, मला सांगा की आपला बाग बगीचा कुठे आहे, आपली झेंडूची फुलं वाऱ्यावर डोल्या म्हणजे जीवा नंदिनी कुठे आहेत? तर आता पार्थ म्हणतो हो नाही, कुठे गेलेत दोघे? काल रात्री ऑफिसच्या साईटवर 2 वाजताच त्याने प्रोजेक्ट सबमिट केला आहे. काम तर त्याने अगोदरच पूर्ण केलंय, पण सकाळी सकाळीच गेले आहेत कुठे? तर आता माननीताई म्हणतात पार्थ आता तूच ना त्याचे कान धर, आणि काव्या तू सुद्धा, तू मोठी जाऊ आहेस त्यामुळे तू बोलूच शकतेस तिला. दोघं पण ना अगदी झपाटल्यासारखं काम करतात. बरं एका कानाचं दुसऱ्या कानाला कळूही देत नाही, आणि मी जर काही बोलले तर ऐकतही नाही आहेत माझं. आता तुम्हीच सांगा मी तरी काय करू? असं म्हणत माननीताई पार्थ आणि काव्याला जीवा नंदिनीला समजावायला सांगत असतात. माननीताई म्हणतात बाहेर इतकं ऊन आहे, मग या उन्हात यांना बाहेर फिरायची काही गरज आहे का, सांगा मला. तर मिथुन काका म्हणतात चांगलं आहे ना वहिनी, उलट काहीतरी चांगलंच काम करत असतील, मग या चांगल्या कामाच्या वेळी आपण का त्यांची अडवणूक करायची? मिथुन काका पुढे म्हणतात बरं काही लोक असतात, खरं तर काही लोकांना सवयच असते की ह्या कानाचं त्या कानाला कळू द्यायचं नाही, परंतु कांड करून मोकळे होतात. आता मात्र वसू आणि रम्या दोघेही मिथुन काकांकडे रागाने पाहतात. आणि त्याच वेळी तिथे विजयची एंट्री झालेली असते. विजय मोठ्यानेच म्हणतो इनफ इज इनफ. तर मिथुन काका म्हणतात आता काय झालं याला? आता वसुहत्या म्हणतात विजयराव काय झालंय, तुम्ही काय एवढे ओरडताय? तसंच जर काही असेल तर आपण रूममध्ये जाऊन बोलूयात का? तर विजय म्हणतो का, जे व्हायचे ते इथेच होऊ दे ना, सगळ्यांसमोरच.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जीवा आणि नंदिनी एका ठिकाणी बसतात. तर जीवा नंदिनीला म्हणतो, बस, हा शोध इथेच थांबवायचं, मला यापुढे ह्या गोष्टीच्या मध्ये पडायचंच नाहीये. ही किडनॅपिंग वगैरे ना, ते सगळं काही बाजूला राहू देत, खरंच आपण या सगळ्यामध्ये पडायचं नाही. तर नंदिनी म्हणते, जीवा शांत व्हा ना, तुम्ही एवढे का घाबरताय? जीवा म्हणतो, का घाबरतोय? नंदिनी, आता अनुभवलंयस ना, अगं तुझ्यावर हल्ला झालाय आणि आता जर तुला काही झालं असतं तर? नाही नंदिनी, तुझ्या जीवावर बेतणारं मला कुठलंही काम करायचं नाहीये आणि तशी रिस्क मला घ्यायची नाहीये नंदिनी. नंदिनी म्हणते, जीवा, माझ्यावर हल्ला झाला पण मला काही झालं का? तुम्ही आलात ना वेळेत मला वाचवायला, मग एवढा विचार का करताय आणि घाबरून कसं चालेल सांगा बरं? जीवा, लग्नात दिलेल्या 7 वचनांपैकी 3रं वचन, मी माझ्या बायकोचं कायम रक्षण करीन. आणि जीवा, तुम्ही ते वचन पाळलंत. तर जीवा नंदिनीला म्हणतो, तुला कळत कसं नाहीये? अगं मी तिथे आलोच नसतो तर, आणि तिथे असतो तरी सुद्धा माझा लक्ष गेला नसता तर अनर्थ घडलाच असताना. जीवा नंदिनीला समजावत म्हणतो, नंदिनी, हे दिसतंय तितकं सोपं नाहीये, हे खूप भयंकर आहे. अगं तो मास्टर जीवावर उठलाय, आपल्या मागे लागला आहे, तर त्याने आपल्यावर हल्ला केला. नंदिनी म्हणते, एक्झॅक्टली, त्याला तेच हवंय, तो आपल्याला घाबरवतोय, म्हणजे आपण माघार घ्यावी यासाठी. पण जीवा, आपण गप्प बसायचं नाही, आपण या सगळ्याचा शोध घ्यायचा, कारण आपण जीवानदिनी आहोत, त्यामुळे आपण घाबरायचं नाही, तर आता त्याला सरळ भिडायचंच. जीवा, आता काही झालं तरी आपण माघार नाही घ्यायची, ही जीवानदिनीची लढाई आहे आणि आपण जर माघार घेतली तर मग आपण त्या लहान चिमुकल्या मुलांना कसं वाचवणार आहोत? त्यांचा जीव वाचवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलाला आपल्या शौर्य कथा आपण कशा सांगणार आहोत? तर जीवा म्हणतो, आता काय बोलणार? तू मुलाचा विषयच काढलास की माझी बोलतीच बंद होते. नंदिनी, तुला ना माझी दुखरी नस अगदी बरोबर माहीत आहे. असं म्हणत आता जीवा आणि नंदिनी एकमेकांची समजूत काढत असतात आणि त्याच वेळी नंदिनीला आवाज येतो. ती गजरे विकणारी मुलगी, तिचा आवाज नंदिनीच्या कानी पडतो, गजरे घ्या गजरे. आता नंदिनीच्या लक्षात येतं, हा तर जुईचा आवाज आहे. नंदिनी पाहते तर खरंच तिथे जुई आलेली असते. जुई गजरे विकत असते आणि म्हणते, गजरे घ्या गजरे, 100ला 5 गजरे. तर त्याच वेळी नंदिनी जुईकडे जाते आणि जुईला विचारते, जुई, ओळखलंस का तू मला? जुई म्हणते, हो ताई, मी ओळखलं. कशी आहेस तू? नंदिनी म्हणते, मी मस्त, तू कशी आहेस आणि तुझी मावशी कशी आहे? जुई म्हणते, मस्त. आता मावशी कामाला गेली आहे. तर आता जीवाला तिथे पाहताच जुई विचारते, हे काका कोण आहेत? जीवा म्हणतो, 1 मिनिट, मी काका? नंदिनी, ही नकटी दिसते खूपच. तर जुई जीवाला म्हणते, नकटी नाही या, जुई. तर जीवा म्हणतो, मी तर तुला नकटीच म्हणणार. तर जुई म्हणते, चालेल, मी बी तुला काकाच म्हणणार. आता जीवा जुईला म्हणतो, ए. तर जुई म्हणते, बी. असं म्हणत आता जुई सुद्धा जीवाच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मस्करी करत असते. तर नंदिनी म्हणते, जीवा, काय चाललंय तुमचं हे? आता जुई नंदिनीला म्हणते, ताई इकडे ये जरा. असं म्हणत नंदिनीच्या कानात विचारते, हेच का ते 100ला 5 घेणारे तुझे धनी? तर आता नंदिनी हसू लागते. जीवा विचारतो, काय 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 म्हणाली ही? जीवा सांगतो, काय खुसफुस चालली आहे सांगा बरं. तर आता नंदिनी आणि जुई एकत्रच म्हणतात, बायकांच्या गोष्टी आहेत. आता नंदिनी जुईकडे पाहते आणि तिला जवळ घेते. आता जुई जीवाला म्हणते, गजरे घेणार का? तर जीवा म्हणतो, काही गरज नाही आहे मला तुझ्या गजऱ्यांची, कारण मीच सकाळी माझ्या बायकोला जुईची फुलं दिली आहेत. तर जुई म्हणते, माझी फुलं दिलीत का तुम्ही ताईंना? आता जीवा जुईच्या टोपलीतील ते जुईचं फूल हातात घेतो आणि म्हणतो, हे बघ, ही फुलं दिली आहेत मी माझ्या बायकोला. तर जुई म्हणते, असं होय, मग तसं म्हणा ना. तर आता जीवा म्हणतो, अरे. तर नंदिनी म्हणते, अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? अगदी लहान मुलांसारखे भांडताय. जुई, दे त्यांना गजरे दे बरं. दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई वसुआत्यांना विचारतात, वसुताई, हे कशाबद्दल आणि काय बोलतायत? तर आता वसुआत्या विजयला म्हणू लागतात, विजयराव, प्लीज, या अगोदरच आमचा या घरात प्रत्येक वेळी अपमान होत असतो आणि त्याच भर नको आहे, त्यामुळे प्लीज आपण रूममध्ये जाऊन बोलूयात, मी तुमच्यासमोर हात जोडते. तर आता विजय म्हणतो, का? कशासाठी? जे काही घडतंय ते सगळ्यांसमोर यायलाच हवं. तर आता मानिनीताई म्हणतात, विजयराव, तुम्ही शांत व्हा, मला आता सांगा नक्की काय झालंय, काय केलंय रम्याने? तर विजय म्हणतो, तुम्ही रम्यावर का आरोप करताय आणि प्रत्येक वेळी तुम्ही रम्याला का बोलताय? तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला विचारा ना. विजय म्हणतो, किती घाणेरडे प्रकार करतात हे. आता हे ऐकल्यानंतर पार्थला खूप राग येतो. पार्थ रागानेच विजयला म्हणतो, माइंड युअर लँग्वेज विजय. काव्या म्हणते, नाहीतर काय, सगळे घाणेरडे प्रकार तुमच्या बायकोने करायचे, हिंमत असेल तर तुमच्या बायकोला जाब विचारा ना. तर आता मानिनीताई म्हणतात, 1 मिनिट, नक्की काय झाले, कोणी मला सांगेल का? तर पार्थ म्हणतो, मी सांगतो आई, काल रात्री रम्याने मला एकांतात बोलवलं आणि पुन्हा तीच कॅसेट सुरू केली की मला तुझ्याशी लग्न करायचंय वगैरे.
काव्या म्हणते, आई आम्हाला माहीत होतं ही रम्या काही ना काही करणारच, कारण जी मुलगी आमच्या बाळाच्या जीवावर उठू शकते ती कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि माझं आणि पार्थचं बोलणं झालं त्यावेळीच आम्ही ठरवलं की रम्या आपल्याशी बोलायला आली की ऑडिओ किंवा व्हिडिओ करायचा, आणि तसंच आम्ही केलं आणि तो विजयला पाठवला. तर विजय म्हणतो तो ऑडिओ किंवा व्हिडिओ नाही आहे, तर हे तुमचं षडयंत्र आहे, असा आता उलटे आरोप तो पार्थ आणि काव्यावर करू लागतो. आता हे ऐकून काव्य आणि पार्थला धक्काच बसतो. तर मिथुन काका म्हणतात, अहो विजयराव शांत व्हा ना, ती रम्या अशीच आहे, तिला माती खायची होती ती खाल्लीच तिने, पण तुम्ही काय एवढे चिडताय. तर आता विजय रम्याची बाजू घेत म्हणतो, माझी रम्या असं करूच शकत नाही, हे सगळं काही पार्थ आणि काव्याने AI च्या मदतीने केलेलं आहे. आता हे ऐकून पार्थ आणि काव्याला धक्काच बसतो. तर मालिनीताई म्हणतात, अहो तुम्ही हे काय बोलताय. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं विजय पार्थला म्हणतो, एवढ्या चांगल्या घरातला मुलगा तू, एवढ्या चांगल्या आईबाबांचा मुलगा तू, आणि एवढ्या चीप गोष्टी करता तुम्ही. आता मात्र पार्थ चिडतो आणि म्हणतो, आई वडिलांवर यायचं नाही, विजय मतकरी, असं म्हणत तो आता विजयची कॉलर पकडतो. तर विजय पार्थला म्हणतो, मग तू सुद्धा रम्याच्या नावाने वाटेल ते खपवायचं नाही, असं म्हणत दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जातात. आता हे दृश्य पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. मानिनीताई मध्ये जात या दोघांनाही बाजूला करतात आणि म्हणतात, काय चाललंय. दुसरीकडे जीवा आणि नंदिनीला जुई म्हणू लागते, आता तुम्ही मला तिथे पाठवा आणि जसं तुम्ही तुमच्या मुलीला वाचवलं असतं तसंच तुम्ही मलाही वाचवा, असं म्हणत जुई आणि जीवा नंदिनी हात मिळवणी करतात आणि आता जुईच्या मदतीने त्या बाईचा शोध घ्यायचा ठरवतात. तर दुसरीकडे काव्य पार्थला म्हणते, आत्तापर्यंत ही फक्त रम्याच माझ्या रडारावर होती, परंतु आता हा विजय सुद्धा आहे, असं म्हणत आता पार्थ आणि काव्य पुढे विचार करू लागतात. आता पुढे नक्की काय घडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.